हॅलो! पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. तर आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं छोटंसं रुटीन आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं. आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात आणि त्याच्यावर ना मला आन्सर करणं होत नाही. तर मी विचार केला की व्हिडिओमधूनच तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली ना, तुम्हालाही ते व्यवस्थित समजतील आणि मलाही व्यवस्थित सांगता येतील. तर इथे ना गावाकडून भाऊजींनी दूध आणलं होतं, तर ते दूध गरम करायला ठेवलं कारण खुशूसाठी मी बनवणार होते आईस्क्रीम, तेही घरच्या घरी. कारण घरचं दूध आहे आणि जास्त खर्च नाही. आपण आईस्क्रीम घ्यायला गेलो तर छोटंसं आईस्क्रीम ₹20 येतं आणि तिचं मनही भरत नाही. आणि आमच्या घरात ना सगळ्यांना खूप जास्त आईस्क्रीम आवडतं. म्हटलं चला खुशूबरोबर सगळेही पोट भरून आणि मन भरून ही आईस्क्रीम खातील. मग इथे ना मी दूध गरम करायला ठेवलं. तेवढ्यात बघा खुशूनं काय कारनामा करून ठेवला आहे. इथे सगळा सोया सॉस सांडून ठेवला आहे. त्याचबरोबर बिस्किट ना फोडून तसेच टाकले आणि इथे ना मला थोडीशी धूळ बसल्यासारखं वाटत होते. तर म्हणलं चला आज सगळं ना घर साफसफाई करावं, कारण असं जर असलं ना तर माझं मनच लागत नाही. तुमचंही असंच होतं का हो? कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा टोमॅटो कुठे ठेवले, सगळे भरण्या काढते, त्याचबरोबर सगळे मसाले खाली टाकून देते. ह्याच्यामधला मसाला त्याच्यामध्ये टाकते, त्याच्यामधला मसाला ह्याच्यामध्ये, ते कांदे काढणं हे तिचं दिवसभर चालूच असतं. पण काय करणार, तिच्याबरोबरही खेळायला कोणी नसतं म्हणून मलाच कसं तरी वाटतं तिला मी करू देत असते. मग आपल्याला काढणं का होईना नंतर ना. मग हे जेवणाचे ते सगळे भांडे होते, ते घासायचे राहिले होते आणि दूधही ते छान गरम होत होतं बारीक गॅसवरती. मग म्हटलं चला साफसफाई करायच्या अगोदर भांडे घासून घ्यावे, कारण जे दुसरे भांडे होते ना ते मला घासायचे होते. कारण मी सगळं घासूनच साफसफाई करणार होते. म्हणून म्हटलं चला जेवणाचे भांडे साफ झाले ना तर मला अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. कारण हेच मेन असतं की एकतर किचन ओटा, दुसरे हे भांडे. मग बाकीचे काय आपल्याला पटपट काम केल्यासारखं वाटतं. पण हे काम ना इतकं जीवावर आल्यासारखं होतं ना की कधी होतं आणि कधी करून हे मी बसते. असंच होतं मला. तर तुमचंही असंच आहे का? बरं, जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ना त्यांनी आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जास्त लाईक करत नाहीत, व्हिडिओ बघतात पण. आणि कमेंट करा. काहीही तुमचे प्रश्न असतील ना कमेंट करा, मी त्याचा आन्सर देईल. हां, आता तुम्ही कमेंट केली त्यावेळेसच आन्सर येणार नाही, पण नंतर ना 1-2 दिवसामध्ये ना त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की बनवत जाईन. आणि थोडासा टाईम देत जावा. लगेच म्हणजे असं रागवून कमेंट करत जाऊ नका. तर इथे ना मी सगळे भांडे पटपट घासून घेत होते, कारण मला ना आता माझं काम बाकीचं सगळं संपलं होतं. आता 3:30 वाजलेले आहेत. तर 3:30 वाजल्यापासून ना सगळं साफसफाई करायची होती आणि संध्याकाळचा स्वयंपाकही असतो. त्याच्यामुळे मला जेवढं लवकरात लवकर होईल ना तेवढं करायचं होतं. बघा हे सांडून कसं केलेलं आहे सगळं खुशूनं. तर म्हटलं सगळं भांडे वगैरे काढून ना हा किचन वट्टा छान घासून आणि पुसून घ्यावा. मग इथे 2 माझ्याकडे मसाला डबे होते तेही घेतले आणि इथे ना मी बकेट आणलेले, म्हणजे जो पसारा आहे ना म्हणजे टाकून द्यायचा, ह्याच्यामध्ये भरता येईल म्हणून. तर इथे मी सगळं टाकून देत आहे, जे जे खराब झालेलं आहे ना ते. आता मला ना 1 महिना पण झाला नसेल हे सगळं काढून, तरी पण बघा खुशूनं सगळं मिक्स केल्यामुळे मला टाकून द्यावं लागतं आणि सगळं चिकट करते, कारण सगळे हात लावते याच्यामधलं त्याच्यामध्ये. मग मला हे सारखंच काढत बसावं लागतं आणि हे जर नाही काढलं तर घर स्वच्छ दिसत नाही आणि मला तसं आवडत नाही. म्हणून इथे ना म्हणलं चला सगळ्या भरण्या वगैरे सगळं घासून घ्यावे. त्याचबरोबर ना आज विचार करत होते की सगळे डब्बे वगैरे पण हे घासून घ्यायचं म्हणून. आता इथे ना मी बघत होते की हे मसाल्यामध्ये काय मिक्स केलं आहे वास घेऊन, तर हे पण टाकून देत आहे. आता हे असंच असणार आहे ना, कारण मी किचनमध्ये असले की तीही किचनमध्ये असते. तिचे बाबा काम करत असतील तर, नाहीतर ते बाहेर वगैरे खेळायला घेऊन जातात मी काम करत असताना. मग आता इथे मी सगळं काढून घेत आहे. आता खूप जणांचा प्रश्न आहे की तुम्ही कुठे राहता? आता जे नवीन आहेत ना माझ्या चॅनलवरती तर त्यांच्यासाठी की मी धाराशिवला राहते आणि धाराशिवमध्ये ना MIDCमध्ये राहते मी. आता काय आहे माहिती आहे का? जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही आणि जे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे ना, तो खूप जणांनी विचारलेला आहे. याच्या अगोदरही मी त्याचा आन्सर दिलेला आहे की ताई तुम्ही प्रेग्नंट आहात का? तर मी प्रेग्नंट नाही आहे, पण पहिला बेबी झाल्यानंतर ना थोडंसं ना वात दिसते पोटाला. थोडंसं, थोडंसं जास्त नाही.
तर सगळ्यांना असं वाटत आहे की मी प्रेग्नेंट आहे. पण जेव्हा मी प्रेग्नेंट असेल ना, तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तेही माझं रुटीन. कारण माझ्या फर्स्ट टाईम ना मला खूप प्रॉब्लेम आले होते. मग मी जर रुटीन शेअर केलं ना माझा, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्यांचं फर्स्ट टाईम आहे ना, त्यांना पण एकदम सोपं जाईल. मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्हाला गुड न्यूज देणारच आहे. पण आत्ताच नाही, त्याला टाईम आहे. मग इथे ना बाकीचे मसाले डब्बे वगैरे पण घासून घेत आहे. आता नेक्स्ट ना जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे, तर लवकरच जॉबचा व्हिडिओ पण टाकते आणि मेकअपचा पण व्हिडिओ टाकते. आता खूप जणांचे जे नवीन आहेत ना, त्यांचा प्रश्न होता की तुमचे सासू-सासरे दिसत नाहीत. हो, सासू-सासरे इथे राहत नाहीत, ते गावाकडे राहतात आणि ते नेहमी येत असतात आमच्याकडे. पण ह्यावेळेस ना शेतातली कामं जास्त होते, म्हणून त्यांना काही येणं झालं नाही आणि आमच्या दोघांनाही काम असतं म्हणून आम्हालाही काही जाणं झालं नाही. त्याच्यामुळे ना तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. आणि आमचे जे भाऊजी असतात ना, ते आठवड्यामधून 2-3 दिवस इकडे राहतात, 2-3 दिवस गावाकडे जातात. जसं त्यांचं काम असतं ना त्याच्यानुसार. मग आम्ही ना इथे खुशूचे बाबा, मी, भाऊजी असं राहत असतो. आणि आई यांना ना पहिले येत होते. महिन्यातून 4-5 वेळेस तर यायचे आणि 2-3 दिवसासाठी येत होते. पण आता ना थोडेसे जास्त काम आहेत. कामं संपले की ते आमच्याकडे येतील आणि ह्यांना सुट्ट्या असल्या की आम्ही गावाकडे जाणार. गावाकडे गेल्यानंतर ना तुम्हाला होम टूर नक्कीच देईन. त्याचबरोबर आमचं शेती वगैरे सगळं दाखवेल. आता किचन वट्ट्याखालचं सगळं स्वच्छ केलेलं होतं आणि इकडची साईड राहिली होती. मग सगळ्यात अगोदर म्हणलं डब्बे वगैरे साईडला काढून घ्यावे, कारण हे डब्बे ना मला घासून घ्यायचे होते. हाताचे ठसे उमटले होते आणि त्याचबरोबर धूळ बसल्यासारखं मला वाटत होती. म्हणून तेवढं काही जास्त नव्हतं, पण मला ना स्वच्छच असं वाटतं घर, म्हणून सगळ्यात अगोदर ना किचन वट्टा असा घासून घेत आहे मी. घासल्यानंतर ना सगळा चिकटपणा, धूळ वगैरे सगळं निघून जाते. याच्यासाठी मी दरवेळेस घासतच असते. महिन्यातून 1दा-2दा तर हे माझं होतंच. आताच माझंच नाही, सगळ्यांचं असंच असेल मला असं वाटतं. मुलींना ना स्वच्छ असल्याशिवाय छान वाटतच नाही. तर इथे ना सगळं स्वच्छ पुसून घेतलं, मांडणी केली आणि लगेच फरशी हातानं पुसून घेते. किचनची ना फरशी मी हातानेच पुसून घेत असते, कारण मला हाताने पुसून घेतली तरच स्वच्छ वाटतं किचन. आणि बघा हे सगळं मांडणी करून घेतलेले आहे आणि किचन किती छान फ्रेश वाटत आहे, एकदम छान. मला असं वाटत आहे की किती छान माझं किचन झालेलं आहे. माझ्या किचनसारखं किचनच नाही असं फिलिंग येते. मग हे सगळं काम करून ना खूप जास्त टाईम झाला होता आणि खूप जास्त थकवाही आला होता. पण स्वयंपाक करायचा होता सगळ्यांसाठीच आणि सगळे माझी वाट बघत होते. इथे मी कुकर लावून घेतलं, डाळ शिजू घातली. आता सगळं काम होतं त्याच्यामुळे मी जास्त काही बनवणार नाही. आज बनवणार कुकर तर लावलेलं आहे. लगेच इथे मी कणिक मळून घेते आणि मला असं वाटत होतं की मी कधी स्वयंपाक करेल आणि आराम करेन. कारण ना कंटिन्यू आज दिवसभर सकाळी ना 5:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत कामं चालू होतं. थोडंही मला बसायला टाईम भेटला नाही. त्याच्यानंतर इथे लगेच डाळ-फळं करून घेते. आमच्या घरच्यांना ना डाळ-फळं खूप आवडतात. तसंही मी काहीही केलं ना खूप जास्त आवडीने खातात. कधीच नावं ठेवत नाहीत. उलटं कौतुक करतात की खूप छान झाले म्हणून. तुमच्याही घरी असंच इथे तयार झाले डाळ-फळं. चला इथेच सेंड करते. बाय.